नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता जीवा आणि नंदिनी त्या ताईंनाही किडनॅपिंगबद्दल सांगतात. तर त्या म्हणू लागतात, काय म्हणजे या पाळणा घरात सुद्धा एक मूल किडनॅप झालं आहे? तर आता नंदिनी म्हणते की हो, आणि हेच आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं. कारण ज्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलत होता त्यावेळी आम्ही बाहेर राहून सगळं काही बोलणं ऐकलं. परंतु ही गोष्ट मात्र तुमच्यापासून त्यांनी लपून ठेवली, आणि ती गोष्ट आम्हाला तुमच्यापासून लपवायची नव्हती. तर त्या ताई म्हणतात, बरं झालं तुम्ही मला हे सांगितलं. आईच्या पाशी तिचं बाळ नसतं त्यावेळी तिला काय दुःख होतं हे फक्त एक आईच समजू शकते. तर आता नंदिनी त्या ताईंना म्हणते, ताई, तुम्ही म्हणत होता की चंदन पाळण्याघरात एक बाळाचं अपहरण झालं होतं. नेमकं तिथे काय घडलं होतं? तर त्या ताई म्हणतात, अहो, 8 वर्षाचं बाळ. सकाळी जाताना त्याची आई त्याला पाळण्याघरात सोडून गेली, आणि संध्याकाळी बाबा घेऊन जायला आलेत, परंतु एक वयस्कर बाई त्यांच्यासमोर आली. अत्तर विकण्याचं नाटक केलं आणि त्या बाळाचं अपहरण केलं. त्या बाळाला किडनॅप केलं त्या बाईने, आणि आजही अजूनपर्यंत ते बाळ सापडलंच नाहीये. तर नंदिनी म्हणते, वयस्कर बाई? तर त्या ताई म्हणतात, हो, एक वयस्कर बाई तिथे आली आणि अत्तरामध्ये घुंगीचं औषध दिलं, त्यांना बेशुद्ध केलं आणि मुलाला गायब केलं. पण अशा लोकांचं भलं होणार नाही, असं म्हणता ताई तिथून निघून जातात. तर आता जीवा नंदिनी या सगळ्या गोष्टीचा विचार करतात. तर आता नंदिनी जीवाला म्हणते, चंदन पाळण्याघरातील मुलांचं अपहरण सुद्धा या वयस्कर बाईनेच केलं असणार. तर आता जीवा म्हणतो, हो ना, आणि पॅटर्नही अगदी सेम आहे. म्हणजे अत्तर विकण्याचं नाटक करून त्यांना घुंगीचं औषध दिलं जातं आणि बाळांना किडनॅप केलं जातं. मला तरी असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आपल्याला पोलिसांना इन्व्हॉल्व करावं लागेल. तर आता नंदिनी म्हणू लागते, मला असं वाटतंय की बाळांचं अपहरण करणारं खूप मोठं रॅकेट असावं. पण जर आपण पोलिसांना इन्व्हॉल्व करणार असू तर आपल्याला सुद्धा या सगळ्यामध्ये सामील व्हावं लागेल. कारण एक देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपला सुद्धा काहीतरी वाटा आहेच ना. त्यामुळे आपण अगोदर यात सुरुवात करूया. तर आता जीवा म्हणतो, हो, मी आहे तुझ्यासोबत. असं म्हणत जीवा आणि नंदिनी हात मिळवणी करतात आणि आता चंदन पाळण्याघरात नक्की काय घडलं याचा शोध घेण्यासाठी निघालेली असतात. परंतु यशस्वी पाळण्याघरातील त्या मॅडमनी हे सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी चंदन पाळण्याघरात पोहोचलेली असतात. तर आता त्या चंदन पाळण्याघरातील मॅडम जीवा नंदिनीला म्हणतात, बरोबर आहे तुमचं. गेल्या आठवड्यातच एक मुलगा त्याच्या बाबांसोबत जात असताना किडनॅप झाला, आणि याचं आम्हाला खरंच फार दुःख आहे. कारण आम्ही आमच्या पाळण्याघरातील मुलांना खूप जीव लावतो, अगदी माईने सांभाळ. अगदी परफेक्ट केलंस. म्हणजे आता यांचं नातं संपत आलंय, आता शेवटच्या वळणावर आलंय, असं म्हणत रम्या खुश होते आणि तिथून निघून जाते. काव्या आणि पार्थ हे सगळं काही पाहत असतात. आता रम्या निघून जातानाच काव्या पार्थला म्हणते, गेली, असं म्हणत ती मागे येऊन पाहते तर पार्थ तिच्या पुढे उभा असतो. तर आता काव्या पार्थला चांगलाच थपाटा घालते आणि म्हणू लागते, सॉरी देशमुख, मी तुमच्यावर खूप चिडले ना. तर आता पार्थ म्हणतो, पण हे माझ्यासाठी नवीन नाहीये ना. आता मात्र काव्या पुन्हा एकदा धपाटा घालते. तर आता काव्या म्हणू लागते, हो, पण आपली ही भांडणं खोटी खोटी होती, पण रम्याला खरी वाटली असतील ना. तर पार्थ काव्याचं कौतुक करत म्हणतो, कसल्या भांडलाय तुम्ही माझ्यासोबत, जबरदस्त, खरंच आपली कसली भांडणं चालू होती. तर काव्या म्हणते, हो का, ही तर आपल्यासाठी नवीन नाहीयेत, या अगोदर पण आपण कित्येकदा भांडलोय, आठवते का तुम्हाला. पार्थ म्हणतो, आठवतोय, पण हात जोडतो, त्या गोष्टींच्या आठवणी परत नको आणि ती भांडणं परत आपल्या आयुष्यात नकोच. तर आता काव्या पार्थला म्हणते, आणि ती होणारही नाहीत, कारण आता रम्याचा खरा चेहरा मला कळालाय. रम्याला वाटतंय की ती आपल्याला नाचवतीये. आपलं जे आत्ताचं भांडण होतं ना, ते रम्याला खरं वाटलं आणि त्यावरून ती तर खुश झालीये. पण रम्याला हे माहीतच नाहीये की आपण तिला नाचवतोय. तर पार्थ म्हणतो, पण हे ज्यावेळी तिला उद्या कळेल त्यावेळी तिला कळेल की आपला खेळ संपलाय. तर काव्या म्हणते की हो, आता रम्याचा खेळ लवकरात लवकर संपवायचा. असं म्हणत आता काव्या आणि पार्थ या दोघांनीही रम्याला चांगलंच ओळखलेलं असतं, आणि त्यासाठीच त्या दोघांनी एकत्र मिळून रम्याचा खेळ संपवायचं ठरवलेलं असतं. आता पार्थ आणि काव्या एकमेकांना मिठी मारतात. तर काव्या म्हणू लागते, देशमुख, आता मी ह्या रम्याचं सत्य तुम्हाला सांगितलं, त्याचा खरा चेहरा मी तुम्हाला सांगितला, तसाच आता मला नंदिनी ताईलाही सांगायचंय. तर पार्थ म्हणतो, सांगा, त्यांनाही कळू देत. तर आता पार्थ काव्याला म्हणतो, बरं, पण मी तुमच्यावर उशी फेकून मारली होती, लागली तर नाही ना तुम्हाला. तर काव्या पार्थला म्हणते, नाही हो देशमुख, ही उशी ना, ही आपली उशी सॉफ्ट आहे, कशी लागते दाखवू का तुम्हाला. असं म्हणत आता काव्याने पार्थला धबाधब मारायला सुरुवात केलेलं असतं. पार्थ म्हणतो, आता तुम्ही मला का मारताय. आता दोघांचीही मज्जा मस्करी चालू असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी गरम पाण्यामध्ये पाय शेकवत असते. आता मानिनी ताई तिच्यासाठी टॉवेल आणून देतात आणि नंदिनीला विचारतात, नंदिनी, आता बरं वाटतंय ना तुला. नंदिनी म्हणते, हो आई. तर त्यावेळी वसुआत्या मध्ये नाक खुपसत म्हणतात, अरे वा, सुनीची जास्तच काळजी घेतेस.
खूप लाड करतेस तिचे तू. नाही म्हणजे लाड करतेस हे दिसतायत. छान करतेस तू हे खरं तर. लाड करायलाच पाहिजे, पण लाड करतेस हे बघून बरं वाटलं. तर वसू आत्यांचा हा टोमणा ऐकून मानिनीताई चांगलंच प्रत्युत्तर देतात आणि म्हणू लागतात, बरं वाटलं ना? मग मला सुद्धा मस्त वाटलं. आता मला सांगा ताई, मी नाही तर अजून कोण लाड करणार हिची? हिची काळजी मी नाही घेणार तर कोण म्हणत आता नंदिनी काव्याला फळं देण्यासाठी निघून जाते. आता देशमुखांच्या घरी गुरुजी आलेले असतात आणि विचारतात, येऊ का? तर मानिनीताई म्हणतात, अहो गुरुजी, अहो या ना, विचारताय काय? असं म्हणत आता गुरुजी देशमुखांच्या घरी येताच अगदी नेहमीप्रमाणे मानिनीताई त्यांचं स्वागत करतात. आता मानिनीताई आणि जीवा दोघंही गुरुजींना नमस्कार करतात. गुरुजी आशीर्वाद देत म्हणतात, औक्षवंत व्हा. तर आता जीवा गुरुजींना प्रश्न करत म्हणतो, गुरुजी, तुम्ही आज अचानकच कसे काय? तर मानिनीताई म्हणतात, अरे ते स्वतःहून नाही, तर मीच त्यांना बोलावून घेतलं आहे. हे बघ जीवा, तुम्ही दोघंही इतके प्रयत्न करताय, बाळाचा ध्यास घेतलाय तुम्ही, तरीसुद्धा गुड न्यूज येत नाहीये. का येत नाहीये? ती कधी येईल? हे सगळं मला गुरुजींना विचारायचं होतं आणि म्हणूनच मी गुरुजींना इथे बोलावलं आहे. तर मानिनीताई गुरुजींना म्हणतात, गुरुजी, मला माफ करा. तुम्ही असं म्हणाल की मी खूप अधीर झालीये. पण पण तसं काही नाहीये. मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की पार्थ आणि जीवाचं आजवर सगळं काही मार्गी लागलं आहे आणि या दोघांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी अगदी एकत्र होत असतात. सुख, दुःख, चढ उतार. अगदी त्या दोघांचं लग्नही एकत्रच झालं. अगदी दुसऱ्यांदा केलं ते सुद्धा. पण मला गुरुजी एका प्रश्नाचं उत्तर मिळतच नाहीये. याच बाबतीत असं का घडतंय? एकाची ओंझळ भरलेली आणि दुसऱ्याची ओंझळ मात्र रिकामी. असं का होतंय गुरुजी? म्हणजे सगळं काही सुरळीत होईल ना? आता गुरुजी मानिनीताईंना म्हणतात, मानिनी, तू समंजस आहे. परंतु नातवंडांची वाट बघणाऱ्या आजीला तू समंजस हो असं मी नाही सांगणार. काही गोष्टी या तुझ्या किंवा माझ्या हातात नसतात. या जगात कोण येणार, कधी येणार आणि कधी जाणार हे सगळं काही ठरलेलं असतं आणि ते बदलण्याची ताकद फक्त आपल्या कर्मांमध्येच असते. दुसऱ्याची दुकरी खळ बरी बरी कराल तरच त्याचं फळ मिळेल. तर मानिनीताई गुरुजींना म्हणतात, पण गुरुजी आणि नंदिनी अगदी खरंच मनापासून प्रयत्न करतायत. त्यांना यश का मिळत नाहीये? आता मानिनीताई प्रश्न करतात. गुरुजी क्षणार्धात उत्तर देत म्हणतात, मिळेल, नक्की मिळेल. काहींना लवकर यश मिळतं तर काहींना उशिरा. पण गंमत अशी आहे, ज्यांना उशिरा मिळतं त्यांना धीर धरवत नाही आणि ज्यांना लवकर मिळतं त्यांना ते सांभाळता येत नाही. आता गुरुजींचं हे बोलणं ऐकल्यानंतर मानिनीताई आणि जीवाला मात्र काहीच कळत नाही.